गडचिरोलीमध्ये परतीच्या पावसामुळे धान पिकांचं प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, शेतकरी हवालदिल. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. केसलवाडा इथं 2.5 एकरामधील धान पीक जंगली डुकरांनी फस्त केलं. वनविभाग लक्ष देईना, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र त्याने माजवलेल्या हाहाकारामुळे लाखो हेक्टरवरचं पीक, फळबागा उद्ध्वस्त. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा देखील देशोधडीला. दिवाळी जवळ आली आणि त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. वर्ध्यामध्ये अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांची टोकाची भूमिका. चक्क 17 एकरवरील सोयाबीनच्या पिकावर चालवला रोटावेटर. अतिवृष्टी आणि विविध रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात. निर्यातीला सुद्धा मोठी गती. राज्यामधून दररोज सरासरी 100 कंटेनर्स केळीची परदेशामध्ये निर्यात. केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. लिंबाची बाजारामधील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी. प्रमुख बाजार समित्यांमध्ये लिंबाला प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपयांच्या दरम्यानचा दर, तर किरकोळ बाजारामध्ये 30 ते 50 रुपये प्रति किलोचा दर. मेथीच्या दरामध्ये मोठी वाढ. सध्या किरकोळ बाजारामध्ये मेथीची जुडी 15 ते 20 रुपयांच्या दरावर, तर प्रति क्विंटल 8,000 ते 9,000 रुपयांपर्यंतचा दर. भाव तेजीत असल्यामुळे शेतकरी आनंदित. शेवग्याच्या शेंगांचे दर बाजारामध्ये आजही तेजीमध्ये आहेत. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी आहे. सध्या प्रमुख बाजारांमध्ये शेवग्याला 5,500 रुपये ते 8,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. किरकोळ बाजारामध्ये शेवग्याला 100 ते 120 रुपये प्रति किलोचा दर. मक्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता. बिहारसह इतर राज्यांमधून सुद्धा मक्याची आवक वाढती असल्यामुळे दरांवर दबाव निर्माण. मक्याचे दर वाढावेत यासाठी इथेनॉल निर्मितीमध्ये मक्यांचा वापर वाढवणं अपेक्षित. अनेक बाजारभावांमध्ये मोठी घसरण झाली आणि त्यामुळे दर नरमल्याचं पाहायला मिळते. प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचा सरासरी 4,000 ते 4,200 रुपये प्रति क्विंटलचा दर.